शासन स्तरावरील विविध मागण्यांसाठी मिरज शासकीय रुग्णालयातील नर्सेस आणि कर्मचारी यांचं काम बंद आंदोलनात सहभाग. निदर्शने करत केले आंदोलन. मिरज शासकीय रुग्णालयातील नर्सेस आणि कर्मचारी यांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनाच्या विरोधात विविध मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्रात दिनांक 21 एप्रिल पासून राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने शासन स्तरावर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा म्हणून मिरज शासकीय रुग्णालयातील नर्सेस कर्मचारी आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्व कर्मचारी या कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. मंगळवारी राज्य शासनाचा निषेध करत जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह शासन स्तरावर असणाऱ्या विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी कर्मचारी संघटनेने दिला आहे. सरकारी जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र जिल्हा शाखा आणि सांगली सर्व जिल्हा संपामध्ये उतरत आहे. आज 21 तारीख या दिवशी पूर्ण राज्यातील 35,000 कर्मचारी स्ट्राईकमध्ये उतरलेले आहेत आणि टोटल जिल्हा सांगली येथील 17,000 कर्मचारी सरकारी कर्मचारी हे संपामध्ये सहभागी होत आहेत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन शाखा मिरज अध्यक्ष या नात्याने आम्ही सर्व परिचारिका संवर्ग तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी या संपामध्ये त्यांना सहभागी झालेला आहोत आणि आमचा सर्व राज्यातील कर्मचाऱ्यांना आमचा पाठिंबा आहे आणि आमच्या सर्व मागण्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी सरकारला नम्र विनंती आहे. आमची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू करण्यात यावी. NPS ही नवीन पेन्शन योजना चालू केलेली आहे, तरी ती रद्द करून आम्हाला जुन्या पेन्शन योजनेमध्ये सहभागी करण्यात यावं. तसेच वयोमर्यादा 60 ही करण्यात यावी. तसेच राज्यातील सर्व जी रिक्त पदे आहेत ती लवकरात लवकर भरून आमच्यावर योग्य तो न्याय आम्हाला द्यावा. तरी म्हणजे वॉर्डमध्ये काम करताना बऱ्याच अडचणी निर्माण होतात. तसा सप्लायही आम्हाला कमी मिळतोय, पुरवठा कमी आहे, तरी सरकारने याबाबतीतही दखलंदाजी घ्यावी. मध्यवर्ती संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार आम्ही राज्यातील सर्व कर्मचारी, नर्सेस फेडरेशन असू दे, नर्सेस असोसिएशन असू दे वा आमचे चतुर्श्रेणी कर्मचारी असू दे, क्लेरिकल विभाग असू दे, आम्ही सर्वजण या संपामध्ये हिरिरीने भाग घेऊन आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, आम्ही शासनाला 7 वेळा आपल्या राज्य संघटनेनं नोटीस दिलेली आहे, पण त्या नोटीसचा दखल अंदाज घेऊन त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही. शासनाला ही बोलण्याची भूमिका या कर्मचारी संघटनेची नाही आहे. शासन ही वेळ काढूपणा करत आहे आणि आमच्या या कर्मचाऱ्यांच्यावरती होणारा अन्याय याचा उद्रेक म्हणून आज आम्ही 21 रोजी आम्ही राज्यातील सर्व शासकीय कार्यालय बंद ठेवून आम्ही या संपामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि आमची पुढील दिशा अशी आहे की जोपर्यंत शासन आमचा योग्य तो निर्णय घेणार नाही तोपर्यंत हा संप बेमुदत चालू राहणार, ही आमची ठाम भूमिका आहे आणि ह्या ठाम भूमिकेने आम्ही सर्व एकजूट झालेले आहेत. या आमच्या माता भगिनी, या रणरागिनी आज या संपामध्ये सामील झालेल्या आहेत. त्याबद्दल मी सर्व नर्सिंग फेडरेशनला, असोसिएशनला धन्यवाद देतो आणि चतुर्श्रेणी कर्मचारी संघटनेचा एक जिल्हाध्यक्ष या नात्यानं माझी ही भूमिका आणि आम्हा सर्व जिल्हा संघटनेची भूमिका या ठिकाणी मी डिक्लेअर करत आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.